नमस्कार, जय महाराष्ट्र. मी मनसे कामगार जिल्हा सचिव आरा पाटोळे. माझा तक्रारचा असा विषय आहे, मी दिनांक 2/2/2024 रोजी जिल्हा परिषदच्या जे काही साफसफाईचे जे काही हाऊसकीपिंगचे जे काही विषय काम चालतं आहे, ह्या संदर्भात मी माननीय जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदचे ॲडिशनल साहेब बनसोडे साहेब यांना समक्ष भेटून सनी आम्ही जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये जे काही साफसफाईच्या कामामध्ये जे काही भ्रष्टाचार चालू आहे, जे काही चुकीच्या पद्धतीने जे काही कामं चालू आहे, त्या पद्धतीचा आम्ही साहेबांना समक्ष खोलून सनी आम्ही त्यांना त्या संदर्भात आम्ही सांगितले की साहेब, जे काही हाऊसकीपिंगची जे काही कामं चालू आहे, त्या कामामध्ये अतिशय भ्रष्टाचार चालू आहे. त्या भ्रष्टाचाराला जर पाठबळ देणार असेल तर जिल्हा परिषदचे कार्यकारी अभियंता शेलगर मॅडम तसेच उपअभियंता राजहंस मॅडम तसेच शाखा अभियंता बालुलकर व त्यांची जे काही रिटायरमेंट गँगमन आहे गफर मामू, हे याच्यामध्ये प्रामुख्याने मुख्य हे आरोपी आहेत. हे स्वतःची स्वार्थापायी व लालचीपायी हे शासनाला न जमवता कोणतंही म्हणजे शासनाचं जे काही नेमून दिलेलं आहे, जे काही किमान वेतन आहे हे कोणताही ते अटी नियम न लावता ते सरसरपणे कोणतंही त्यांना भीती नाही, काही नाही, अशा निर्लज्जपणे ते कामं करत आहे. आम्ही आम्ही 4-5 पत्र देऊन आम्हाला 4-5 महिने झाले, याच्यावर कोणतीही दखल नाही, काही नाही. आज आम्ही समक्ष साहेबांना भेटलो. साहेब, हे असा विषय चालू आहे, तुम्ही याच्यावर जर कारवाई करत असाल तर ठीक आहे. संबंधित जे काही अधिकारी आहेत, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता व जे काही मामू जे काम सांभाळतात, यांच्यावर तुम्ही कारवाई करा. नसता आम्ही इलेक्शन झाल्यानंतर 4 तारखेनंतर आम्ही आमच्या पद्धतीनं काय करायचं हे तुम्हाला दाखवून देऊ. कारण की आम्ही आता आमची सहन करण्याची संपली. आम्ही आता आमच्या लोकशाही पद्धतीनं जे काही करता येईल आम्ही ते करू. याच्या संबंधित जे काही होणारा परिणाम आहे, हे संबंधित जे काही अधिकारी आहेत, राजहंस मॅडम, हे मॅडम, पुन्हा शेलगर मॅडम, आणि शेलगर मॅडम तर महिना झाला ते काही दिसत नाही आम्हाला. का त्यांचं कोण आलमिट आहे का काय आहे? प्रत्येक वेळेस म्हणतात आता करू, मग करू, नंतर करू, पण ते काही आम्हाला असं तसं साधं एक पत्रसुद्धा नाही काढलं त्यांनी तक्रार संदर्भात. आम्ही 4 तारखेनंतर आम्ही काय करणार हे दाखवून देऊ. याची सर्वच जिम्मेदारी यांच्यावर राहील.